येथील एकदिवसीय लाक्षणिक उपोषण संपन्न। वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाची मानली जाणारी नीट परीक्षेचा पेपरफुटी प्रकरणी नैतिक जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसापासून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे आमरण उपोषण करत आहेत। या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील हंचनाळ तालुका निपाणी येथे समस्त ग्रामस्थ व बौद्ध समाजाच्या वतीनं सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण संपन्न झाले। या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कर्नाटकचे माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील, आरपीआय आठवले गटाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे, निपाणी तालुका सर्कल अधिकारी यांच्यासह अनेक राजकीय नेते व अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला। यावेळी उपोषणकर्त्यांनी नेमकी प्रतिक्रिया काय दिली ते पाहूया सविस्तर। वैद्यकीय क्षेत्रातील समजले जाणारे नीट परीक्षेत नुकताच एक पेपरफुटीचा प्रकार घडला आहे आणि या विरोधात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा देण्याबाबत दिल्लीतील जंतर मंतर येथे संशोधक आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या 20 दिवसापासून ते आंदोलन करत आहेत, उपोषण करत आहेत। ते गेल्या 20 दिवसापासून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा यासाठी ते आंदोलन करत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील हंचनाळ तालुका निपाणी येथील ग्रामस्थांच्या वतीने व समस्त बौद्ध समाजाच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हे उपोषण होत आहे आणि आपण आज या गावामध्ये आहोत आणि या गावातील उपोषणकर्त्यांच्या सोबत आपण संवाद साधणार आहोत। मला सांगा की हे उपोषण करण्याचं कारण काय, की काय तुम्ही पाठिंबा देऊ इच्छिता? या उपोषणामागील एकच उद्देश आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला। त्यातलं शिक्षणही महत्वाचं आहे। ते शिक्षण घेण्यासाठी लहान मुलांना आपण आता शिकवतो आणि ते त्यांना पुढच्या पदवीपर्यंतच्या पुढच्या पूर्ण शिक्षणासाठी जर असे अडथळे येत राहिले म्हणजे कसं तर परीक्षा देण्यापूर्वी दिल्यानंतर जर पेपर अगोदरच फुटला असं कळल्यानंतर मग वर्षभर जो अभ्यास केलेला असतो तो वाया जातो आणि त्यामुळं मुलांचं मानसिक खच्चीकरण होतं आणि त्यामुळं काय आता ह्या नीटच्या पेपरफुटीमुळं बऱ्याच मुलांनी आत्महत्या केल्या आणि त्या आत्महत्येला जबाबदार कोण, तर हे सरकारनं जबाबदारी घ्यायला पाहिजे पेपरफुटीची। आणि ही जबाबदारी न घेतल्यामुळे सरकारनं आज तिथं सोनम वांगचुक यांना उपोषण करावं लागतंय आणि ते तब्बल 20 दिवस उपोषण करत आहेत, तरी पण सरकारनं त्याची दखल घेतली नाही। ती दखल घेतली असती, त्याच्यावर काहीतरी मार्ग काढला असता तर सर्वांना बरं वाटलं असतं, पण दखल न घेतल्यामुळं याचे गंभीर परिणाम व्हायला लागले। आता त्यांची नाजूक परिस्थिती आहे आणि ते सोनम वांगचुक हे काही साधारण व्यक्ती नाही, ते मॅगसेसे पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत आणि शास्त्रज्ञ आहेत। तरी पण त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी भरपूर काम केलेलं आहे। त्यांच्या सारख्या माणसाकडे त्यांच्या मागणीकडे जर सरकार लक्ष देत नसेल तर आपण सगळ्यांनी त्यांना त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देणं गरजेचं आहे। म्हणून आम्ही हंचनाळच्या वतीनं हा एक दिवस लाक्षणिक उपोषणाचा पर्याय निवडला आणि आज आम्ही ते केलेलं आहे। हे उपोषणच्या माध्यमातून तुम्ही सीमा भागातील नागरिकांना किंवा इतर सर्व गावातील किंवा राज्यातील नागरिकांना कोणता संदेश द्याल? आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी जर सर्वांना काळजी घ्यायची असेल आणि त्यांचं जर पुढचं शिक्षण व्यवस्थित होऊन त्यांना मार्गी लावायचं असेल तर या पद्धतीचं आंदोलन प्रत्येक गावागावात झालं पाहिजे आणि त्यांनी पाठिंबा दिला पाहिजे। तरच या सगळ्यांच्या मागणीचा जोर वाढल्याने सरकारवर त्याचा परिणाम होईल। यासाठी सगळ्यांनी अशा प्रकारचं आंदोलन केलं पाहिजे। मला सांगा की गेल्या 20 दिवसापासून हे आंदोलन चालू आहे। सरकारनं तर काय दखल घेतलीच नाही, पण देशातील जो प्रमुख विरोधी पक्ष आहे, काँग्रेस असेल किंवा इतर, त्यांनी देखील हा प्रश्न म्हणावा तसा उचलून धरलेला नाही असं बोललं जातंय। तर याबद्दल तुमचं काय मत आहे? आता कसं आहे, सगळेजण एकाच माळेचे मणी आहेत। प्रत्येकाला आता सगळेजण एकत्र झाले, आता कशासाठी झाले तर ते वाढीव खासदार होतील, वाढीव आमदार होतील, ते विधेयक पास होईल ह्याच्यासाठी एकत्र व्हायलात, म्हणजे त्यांनी त्यांचा फायदा बघायलात।
पण मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीनं त्यांनी अजिबात यात भाग घेतला नाही. कोणच म्हणजे जवळपास बऱ्याच लोक तिथं भेट भेट दिली नाही किंवा पाठिंबाही दर्शवला नाही. हे पूर्णपणे चुकीचं आहे. हे आंदोलन होत असताना युपीएच्या काळात काँग्रेसचं ज्यावेळी गव्हर्नमेंट होतं, त्यावेळी अण्णा हजारे यांनी आंदोलन भरपूर केलेली होती. अण्णा हजारांचे जवळपास 13 ते 14 दिवस आंदोलन चाललं होतं आणि त्या आंदोलनाला त्यावेळेचे सत्ताधारी, त्यांचे प्रतिनिधी वारंवार त्यांच्याशी चर्चा करत होते. पण आत्ताची जे चर्चा करत नाहीतच, पण अण्णा हजारे देखील या आंदोलनावर मौन बाळगून आहेत. याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? अण्णा हजारेंनी जे आंदोलन केलं ते सत्ता उलटवण्यासाठी केलं. पण हे जे आंदोलन आहे मुलांच्या शैक्षणिक दृष्टीनं त्या मुलांचं म्हणजे शिक्षण चांगलं व्हावं, त्यांना चांगली नोकरी मिळावी याच्यासाठी आहे. आणि प्रत्येकजण काय करतोय आपल्या स्वार्थासाठी करायला बघतोय, पण सर्व सामाजिक कार्यासाठी काय करायला बघत नाही. त्यामुळं ते आंदोलन आणि हे आंदोलनात म्हणजे साम्य धरता येणार नाही. ते आंदोलन हे राजकीय होतं आणि हे आंदोलन हे सामाजिक आणि शैक्षणिक आहे. मला सांगा, पुढील आता तुम्ही 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलेलं आहे, तर या उपोषणाची पुढील दिशा काय असणार आहे? पुढील दिशा जर गरज पडली तर पुन्हा एकदा आंदोलन करून आणि ते आमरण उपोषण करायचं या पद्धतीचं आम्ही नियोजन करणार आहे. देशात आता हुकुमशाही लागू होईल असं बोललं जाते की सकाळपासूनच जर माध्यमातल्या जर बातम्या बघितल्या, जर दिल्लीतलं जे काही परिस्थिती बघितली, तर हुकुमशाही लागू झाली असं बोललं जाते. हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे भारताची. म्हणजे कशा पद्धतीनं तर कोणी न्याय मागायचा नाही किंवा सरकारच्या विरोधात बोलायचं नाही. ते बोललं तर त्याला कुठेतरी अडवायचं. या पद्धतीचं आता सुरू झालेलं आहे आणि याचा परिणाम मोठा गंभीर होणार आहे. आणि ही हुकुमशाहीकडेच वाटचाल आहे. या लाक्षणिक उपोषणाला सकाळपासून विविध राजकीय मान्यवरांनी देखील भेट दिलेली आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यापैकीच या सीमा भागातील एक सामाजिक कार्यकर्ते महेश धम्मरक्षित देखील आहेत. त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत. सर, मला सांगा, सकाळपासून जर बघितलं तर सोनम वांगचुक यांना म्हणजे कारण नसताना जबरदस्तीनं दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलेलं आहे. याबद्दल तुमचं मत काय आहे? तर हा एक प्रकारची हुकुमशाही या देशामध्ये नांदत आहे. कारण लोकशाहीच्या मार्गाने हा देश संविधानाच्या माध्यमातून चालत आहे. परंतु खऱ्या अर्थाने ही राजकारणी जी मंडळी आहेत, या संविधानाला बाजूला ठेवून मनमानी कारभार या ठिकाणी चालू आहे आणि ह्या त्यांच्या सत्तेची घमेंडी या लोकांना आलेली आहे. त्या सत्तेची ताकद त्यांनी वापरून ह्या उपोषणाला एक हाती बाजूला सारण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला बी वाटतंय का की देशातील प्रमुख विरोधी पक्ष आहे तो म्हणावा तसा या प्रकरणाकडे लक्ष दिलेलं नाही, त्याबद्दल काय सांगाल? हो सर, हा प्रमुख जे पक्ष आहेत ह्या लोकांनी त्याकडे दुर्लक्षित केलेलं आहे. कारण ह्यावरून मला असं वाटतं की ही एकाच नाण्याची दोन बाजू आहेत. काँग्रेस आणि बीजेपी हे जे काय आहे एका नाण्याची दोन बाजू असल्याचं या ठिकाणी मला असं म्हणावंसं वाटतंय. कारण जर प्रादेशिक पक्ष बघायला गेलं तर वंचित बहुजन आघाडी आहे, प्रकाश आंबेडकरांनी तिथे येऊन भेट दिलेली आहे. तमिळनाडूहून विजय तलपदे यांनी भेट दिलेली आहे. दिल्लीचे पूर्व मंत्री तिथे भेट दिल्या. परंतु जे प्रमुख म्हणून घेतले जातात ते राहुल गांधी असतील किंवा इतर पक्ष अजून कोणते प्रमुख असतील त्या लोकांनी भेट दिलेली नाही किंवा शरद पवारांनी भेट दिली. हे देणं गरजेचं होतं. कारण पूर्वीच्या काळामध्ये जर नैतिक जबाबदारी काय असते, जर ते जबाबदारी इंदिरा गांधीच्या काळामध्ये त्यांनी पार केली. कारण ह्याच सोनम वांगचूकच्या वडिलांनी ज्यावेळी आदिवासी समाजाला एसटी मध्ये समावेश करायचा ज्यावेळी आंदोलन केले होते, त्यावेळी इंदिरा गांधींनी स्वतः त्यांना भेट देऊन त्यांचं आंदोलन मागे घेण्यास भाग पडलं आणि त्यांना ते उपोषण मागे घेण्यासाठी त्यांना ज्यूस पिऊन पाजून उपोषण मागे घेण्यास भाग पडलं. कारण ती त्यांची नैतिक जबाबदारी होती त्यावेळी पंतप्रधान असताना. पण ती नैतिक जबाबदारी ह्या आत्ताच्या नेत्यांनी पार पाडलेली नाही. सकाळपासूनच जर त्या ठिकाणी जर माध्यमावरच्या बातम्या बघितल्या तर ज्या आंदोलनातील केंद्रबिंदू आहे, जे अभिजित दिपके, ते कॉंग्रेस जनता पार्टीचे संस्थापक आहेत असं बोललं जातं. त्यांना देखील सकाळी मारहाण केलेली आहे पोलिसांनी असं बोललं जातं. हे लोकशाहीला खरोखरच हे प्रेरित आहे का नाही? हे लोकशाहीला घातक आहे सर. कारण आज मी तुम्हाला सांगितले की लोकशाही फक्त आता नावापुरतं उरलेली आहे. एक हाती सत्ता असल्यामुळं त्या लोकांनी सत्तेचा माज या ठिकाणी वापरत आहेत आणि त्या माजच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला बाजूला सारत आहेत. निश्चितच या ठिकाणी नागरिकांच्या भावना बघितलेल्या आहेत की हे आंदोलन होत असताना कुठेतरी विरोधी पक्षाने जी भूमिका घेणं आवश्यक होतं, जी
जबाबदारी घेणं आवश्यक होतं ती कुठेतरी कमी पडलेली होती आणि म्हणूनच